वर्गीकरण करणाऱ्या या सरकारचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जगद्गुरु रविदास महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा मागासवर्गीय वर्गीकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मागासवर्गीयांचं वर्गीकरण मागासवर्गीयांचं वर्गीकरण थांबत कसं नाही मागासवर्गीयांचं वर्गीकरण थांबत कसं नाही मागासवर्गीयांचं वर्गीकरण थांबलंच पाहिजे वर्गीकरण करणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध वर्गीकरण करणाऱ्या सरकारचा वर्गीकरण करणाऱ्या सरकारचा वर्गीकरण करणाऱ्या सरकारचा वर्गीकरण करणाऱ्या सरकारचं करायचं काय वर्गीकरण करणाऱ्या सरकारचं करायचं काय वर्गीकरण करणाऱ्या सरकारचं करायचं काय वर्गीकरण करणाऱ्या सरकारचं वर्गीकरण करणाऱ्या सरकारांचं या निवेदनामध्ये आमच्या प्रामुख्याने मागण्या ही आहे की एकल सदस्यीय समिती ही अनैसर्गिक आहे, असंविधानिक आहे। ही समितीमध्ये काम करत असताना विविध जातीमध्ये काम करणाऱ्या संघटना, त्यांचे पदाधिकारी, इतिहासकार, व्याख्याते, वैज्ञानिक, विचारवंत या सगळ्या लोकांचा समावेश असला पाहिजे आणि म्हणून या आमच्या हरकती आहेत। आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदनाच्या मार्फत मुख्यमंत्र्याला आम्ही जे जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत निवेदन देतोय त्यामध्ये आमचा पहिला टप्पा हा असेल की आंदोलन आम्ही निवेदन देऊन आमचे म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवतो आहे। परंतु याच्यावर जर आमची दखल नाही घेतली तर आम्ही तालुका जिल्हा आणि विधान भवनावरही महाराष्ट्रातला चर्मकार समाज एकवटून शासनाला जाब विचारणार हे आमचा पुढचा टप्पा आहे। मागणी आमची अशी आहे की ही समिती एकल सदस्यीय समिती आहे, ही असंविधानिक समिती आहे। या समितीमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या जातीमध्ये वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी असणं आवश्यक आहे। ही समिती काय काम करणार आहे हे सगळ्या समाज बांधवाला माहीत असलं पाहिजे। याचं कुठंही या शासनानं भान पाळलं नाही आणि एकल सदस्यीय समिती जी असंविधानिक आहे अशा समितीचा जो अहवाल आलाय तोही अहवाल आतापर्यंत सार्वजनिक दृष्ट्या केलेला नाही, कारण त्या अहवालामध्ये काय आलंय हेच आम्हाला माहीत नाही। दुसरी गोष्ट, आपण हरकती मागवल्यात, परंतु हरकतीमध्ये 14 एप्रिल हा महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या भीम अनुयायाचा हा फार मोठा उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये आम्ही सगळे व्यस्त असताना तुम्ही एप्रिल महिन्यामध्ये हरकतीचा वेळ देताय, म्हणजे जाणीवपूर्वक शासनाला हे करायचंय की आमच्या हरकती आपल्यापर्यंत आल्या नाही पाहिजेत, पण हा हरकतीचा वेळ सुद्धा वाढवून आम्हाला दिला पाहिजे आणि कुठल्याच परिस्थितीमध्ये या देशातल्या शेड्यूल कास्टला तोडण्याचा प्रयत्न या देशातल्या शासनाने करू नये ही चर्मकार समाजाची महाराष्ट्रातल्या भूमिका आहे।